पण 14ची लोकसभा झाल्यानंतर असं 4 महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेंनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली. कारण सगळेजण मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर. कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकडे तर वाघ आहे कि अब बाला साहब तो नहीं रहे, उद्धव कुछ कर नहीं सकता और शिवसैनिक उद्धव के साथ जा नहीं सकते. अब समय है शिवसेना को खत्म करो. आजपर्यंत शिवसेनेच्या जोरावरती जे मोठे झाले आणि शिवसेनेला संपल निघालेत, मुळामध्ये शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही जे मोठे झालात, शिवसेनेची ताकद अजून तुम्हाला कळलेली नाहीये. शिवसेनेची ताकदच कळलेली नाहीये. तुम्ही काय घेऊन गेलात? वरवरचा फेस घेऊन गेला. पण मूळ जे आहे, मुळं वरची आलेली फुलं करायची तुम्ही तोडली असाल, पण मुळं माझी अजूनही घट्ट आहेत आणि मुळं जोपर्यंत घट्ट आहेत तोपर्यंत कोणी मुळावरती येऊ दे, एक घाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत. तो काय प्रश्नच येत नाही. दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काय बोलायचं ते मी बरंचसं बोललेलो आहे. पण एक गोष्ट मुद्दामून तुम्हाला सांगायची, कारण आपण असे कधी तसे भेटलेलो नाही आहोत की साधारणतः 2014 पासून जी आपली वाटचाल सुरू झाली, 2012 पासून म्हणा, 2012ला बाळासाहेब आपल्यातनं त्यांना वाटतं गेले, पण ते गेलेले नाहीत. तुमच्या सगळ्यांमध्ये बाळासाहेब आहेत. 2014ची लोकसभा जी झाली त्या 2014च्या लोकसभेत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती. झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा. आणि एक थोडंसं मी परवा मेळाव्यात बोललो की आम्ही सगळे वेडगळ एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे गेलो की हाच आमचा नेता. बरेच वर्षांनंतर, जवळपास 30 वर्षांनंतर आपल्या देशामध्ये एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार हे 2014 साली आलं. कोणाला काही कल्पना नव्हती, येत होतं आलं. मी काही त्यांच्याकडे मागायला गेलो नव्हतो कोणतं मंत्रिपद आपल्याला पाहिजे. त्या रात्री मी दिल्लीमध्ये थांबलो होतो. माझ्या त्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा भेटले आणि त्यांना गराडा घातला होता सगळ्यांनी, कोणतं मंत्रिपद कोणतं. काय माहिती कोणाला, आम्ही खरं म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हता की आपण जिंकलोत. कोणालाच माहित नव्हतं. आणि काय मागणार कोणाकडे, काय मागण्यासाठी मुळामध्ये आपण लढलोच नव्हतो. कारण अटलजी जेव्हा पंतप्रधान झाले, 13 दिवसाचं सरकार होतं, तेव्हा मी स्वतः साक्ष आहे, शिवसेना प्रमुखांना अटलजींचा फोन आला होता. आणि तेव्हा ते मी म्हटलं ना, मिलीजुली सरकार, सगळ्यांना सामावून घ्यायचं होतं. वाजपेयींनी सांगितलं की बालासाहेब अभी तो मैं आपको एक ही मिनिस्ट्री दे सकता हूं. आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल, पहिलं तुम्ही खुर्चीत बसा, पहिलं तुम्ही बसा, तुम्ही आज आपलं सरकार तिकडे येणं गरजेचं आहे. तसंच आपण कुठे काय मोदींकडे मागितलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी टेलिव्हिजनवरती बघितलं, काय ते अवजड खातं, अवजड उद्योग, त्या उद्योगामध्ये म्हणजे अवजड उद्योग खात्यात काय ते अरविंद तुम्हाला सांगतील. पण संपूर्ण बोगस खातं त्यावेळेला ते दिलं. पुन्हा 19 साली सुद्धा तेच झालं. पण 14ची लोकसभा झाल्यानंतर असं 4 महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेंनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली गेली. कारण सगळेजण मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर. कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकडे तर वाघ आहे. मांजराच्या गळ्यात घंटाने बांधतायत तर वाघाच्या गळ्यात कोण हिंमत तरी आहे बांधायला येण्याची. मग ते खडसेंवरती सांगितलं. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा शेवटचा दिवस, मी तुळजापूर भवानीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथे दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी साधारणतः याच सुमारास अचानक खडसेंचा फोन आला. मला म्हणाले, उद्धवजी आता आपलं काही जमेल असं वाटत नाही. म्हटलं का, काय झालं? आपल्या जवळपास तर सगळे झाले, थोड्याशा जागा इकडे तिकडे आहेत, आज रात्र आहे, उद्याचा दिवस आहे, बसून संपून टाकू. नाही म्हणे, आम्ही ठरवलंय आता काही आपण एकत्र राहायचं नाही. ठीक आहे. मग त्यावेळेला काय घडलं होतं असं? आज जे सांगतायत की शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून शिवसेनेची काँग्रेस झाली. मग शिवसेना 30 वर्ष भाजप सोबत होती म्हणून काय शिवसेनेची भाजपा झाली? हा, एवढा नेबळटपणा मला नाही शिकवला माझ्या आई वडिलांनी आणि आजोबांनी. पण तेव्हा युती तोडण्यात आली आणि नंतर एक जबाबदार नेते भाजपाचे, हे आपली युती तेव्हा तुटलेली होती विधानसभेची, मधल्या काळात 1 महिना आपला युती शिवाय गेला. हे आता तिकडे जाऊन बसलेत, त्यांनाच मी विरोधी पक्षनेते पद केलं होतं, दिलं होतं. कारण सगळे जे काही येत होतं ते त्यांनाच देत होतो. तो जो काय काळ होता त्या काळामध्ये
एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी पहिलं तर मला तुमचं अभिनंदन करू द्या. म्हटलं काय झालं? नाही म्हणे, सांगायला काहीतरी वाटतं, पण विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये आमची जी चर्चा होत होती तेव्हा सगळ्या आमच्या वर्तुळात अशी चर्चा होती कि अब बाला साहब तो नहीं रहे, उद्धव कुछ कर नहीं सकता और शिवसैनिक उद्धव के साथ जा नहीं सकते, अब समय है शिवसेना को खत्म करो. म्हटलं तुमच्या पिढ्या उतरल्या पाहिजेत खतम करायला. आणि त्याच्यानंतर युती झाली आपली. मग पुन्हा तेच पुढचा इतिहास मी काय तुम्हाला सांगत बसत नाही, कारण तो अनेकदा सांगितलेले, अमित शहा कसे आले आणि कसं काय झालं वगैरे वगैरे. पण 2014ला आपल्याला संपवायला निघाले, 2019ला आपल्याशी त्यांनी गद्दारी केली किंवा विश्वासघात केला, आणि नाईलाज म्हणून मग त्यांना धडा शिकवण्यासाठी, कारण हिंदुत्वाचं पेटंट हे काय भाजपाने घेतलेलं नाही, अजिबात नाही. मी तर असं म्हणेन, जे दसरा मेळाव्यात मी बोललो होतो की दरवेळेला संकट आलं की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो, तशीच दिशा 1987 साली शिवसेना प्रमुखांनी देशाला दाखवली, ती हिंदुत्वाची दिशा. पार्ल्याची जी पोटनिवडणूक झाली, तुम्ही सगळे सांगा, ज्येष्ठ आहात सगळे, माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळा इतिहास पाहिलेला आहात. नाही, रमेश प्रभूंची आहेच, पण त्याच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेलेली एक तरी निवडणूक मला दाखवा. लढली गेलेली नाही, जिंकली गेलेली. आणि 87 सालापर्यंत भारतीय जनता पक्ष काय करत होता? गांधीवादी समाजवाद. पण आपल्या शिवसेना प्रमुखांनी म्हणजे महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली की अरे हिंदुत्वाकडे जायला पाहिजे. आणि मग भारतीय जनता पक्ष आपल्या सोबत आला, युती केली, सगळं केलं. त्याच्या आधी त्यांचे खासदार किती होते? 2. मग 80 झाले, 180 झाले, आणि मग करत 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 हे बोडक्यावरती बसले ना. मग 2014 साली नाही जमलं, 19 साली नाही जमलं. आता तर त्यांनी शिवसेना पक्ष नुसता फोडला नाही, तर चोरायचा प्रयत्न करतायत. म्हणजे शिवसेना मुळामध्ये शिल्लकच ठेवायची नाही, कारण यांचं जे गद्दार आहे त्यांचं भवितव्य सगळ्यांना माहिती आहे. उद्या अपात्र होणार आहे. अपात्र झाल्यानंतर करणार काय? म्हणजे शिवसेना नष्ट करून टाकायची, चोरायची नाही, शिवसेना नष्ट करून टाकायची. इथपर्यंत हे मुळावरती आल्यानंतर मग मी जे वागतोय ते बरोबर का चूक